ज्या व्यक्तीसाठी तुम्ही आज रडताय त्या व्यक्तीची तुम्हाला 5 वर्षांनंतर थोडी सुद्धा आठवण येणार नाही. कटू आहे पण सत्य आहे. आपण त्या व्यक्तीच्या सवयींमध्ये इतके गुंतून जातो की त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही. त्यांना थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट आणि डिग्निटी गमावतो. तुमची डिग्निटी जपण्यासाठी या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, भीक मागून मिळालेले प्रेम कधीच सुख देत नाही. जेव्हा तुम्ही कोणाकडे तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी विनवणी करता तेव्हा तुम्ही त्या नात्यातलं तुमचं स्थान खालच्या स्तरावर नेऊन ठेवता. आणि जरी ती व्यक्ती तुमच्या रडण्यामुळे तुमच्या आयुष्यात थांबली तरी ते प्रेम नसेल तर ती फक्त दया असेल. नंबर 2, आत्मसन्मान हीच तुमची खरी संपत्ती. जेव्हा तुम्ही कोणासमोर रडता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा त्यांच्या हातात नेऊन देता. ज्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यांतील पाणी आज दिसत नाहीये तिला भविष्यात तुमच्या अस्तित्वाची किंमत कधीच कळणार नाही. नंबर 3, स्वतःला इतकं सिद्ध करा की त्यांना पश्चाताप व्हावा. खरं तर रडणं हा विकनेस नाहीये, पण एकाच व्यक्तीसाठी वारंवार रडणं हा स्वतःवर केलेला अन्याय आहे. जी एनर्जी तुम्ही रडण्यासाठी घालवत आहात तीच एनर्जी तुमचं भविष्य घडवण्यासाठी लावा. ज्या व्यक्तीने तुम्हाला आज रडवलंय तिला भविष्यात तुमची एक झलक पाहण्यासाठी सुद्धा रांगेत उभं राहावं लागलं पाहिजे. तुमच्या आयुष्यातून निघून जाणाऱ्या व्यक्तीला रडून थांबवण्यापेक्षा हसून निरोप द्या. तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त नाहीये की कोणीही यावं आणि तुमच्या भावनांशी खेळून जावं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.